नमस्कार महाराज मित्रांनो, असंच बसलो होतो मी घराजवळ बाजूला आणि इथे आपण तुम्ही बघू शकता, जर दिसत असेल तर ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे। हे ड्रॅगन फ्रूट नाही दावायचं मला तुम्हाला इथे ना मायसेलियमची ग्रोथ दावायची आहे रूट्सवर, जे ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज करतं, जे न्यूट्रल रिसायकलिंग करतं, कार्बन नायट्रोजन याचा रिसायकलिंग करून प्लांट्सला अवेलेबल करून देतं। इट्स लुक्स लाईक द मायक्रोरायझा जशी मुळांवर वाढते ना, सेम तसा हे बी मुळांवर वाढतं। आता मी तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो आणि हे जे आहे हे रूट्सवर डेव्हलप होतं, तुम्हाला बघायला भेटेल। हे बघा, हे आपलं पूर्ण प्लांट आहे ड्रॅगन फ्रूटचा आणि त्याच्या ह्या रूट्स आहेत, तुम्हाला खाली दिसणार नाहीत आता, पण मी झूम करून दाखवेल, तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला दिसलं पाहिजे मायसेलियमची ग्रोथ कशी असते आणि मायसेलियम कशाला म्हणतात आणि मायक्रोरायझा बी असाच वाढतो आणि मुळांवर जगतो। मी बऱ्याचदा सांगितलं होतं तुम्हाला की मायक्रोरायझा मुळांवर जगतो। हे बघा, तुम्हाला इथे काय झालंय, पाऊस पडल्यामुळे ना हा वरचा पार्ट धुतला गेलेला आहे, त्याच्यामुळे हे दिसतं आहे एकदम पद्धतशीर। हे बघा, हे रूट्स आहेत, हे रूट्स आहेत याच्यावाल्या, याच्या रूट्स आहेत ड्रॅगन फ्रूटच्या, आणि ह्या रूट्स असा पुढे 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 आल्यात आणि इथे बघा ही मायसिलियमची ग्रोथ झालेली आहे। हे बघा, थँक्स टू ॲपल, बघा क्वालिटी बघा दादा। आणि ही जी ग्रोथ आहे, ही ग्रोथ तुम्हाला जी दिसते आहे, ही काही रूट्स नाही आहेत, ही या मुळांवर सिम्बायोटिक म्हणजे मायक्रोरायझा धरा महाराज तुम्ही, मायक्रोरायझा सेम असा असतो। याच्यामध्ये ही मायसेलियम काय करते, प्लांट्सपासून अन्न घेते आणि ही बुरशी आहे एक प्रकारची, जशी मायक्रोरायझा बुरशी आहे ना तशी ही बुरशी आहे। आणि ही बुरशी जी आहे, ही बुरशी तुमचं ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे शेणखत असू द्या, तुमचा टाकलेला काही जे कुजणारा असेल, नंतर कार्बन असू द्या, नंतर नायट्रोजन असू द्या, याला रिसायकलन करून प्लांटला अवेलेबल करून देते। बघा किती खतरनाक दिसते आहे, क्वालिटी ही भारी दिसते आहे। आणि प्रत्येक रूट्सवर तुम्हाला थोडीफार बघायला भेटेल, पण ते तुम्हाला नवीन रूट्सवरच बघायला भेटेल एकदम। आणि याची ही जी आहे ना एकदम व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे मायसेलियमची। हे बघा, एक एक हे बघून घ्या तुम्ही। तर मित्रांनो बघा, पार कशा वाढलेल्या आहेत, थोड्याफार बाकीच्यांना डोळ्यांना दिसणार नाही, इकडे बघा पार दिसत आहे, पण जी चांगली दिसली ती। आणि सेम मायक्रोरायझा या असाच जगतो मित्रांनो। मायक्रोरायझा तुम्ही जर म्हणाल की मायक्रोरायझा मी गुळामध्ये दुप्पट करेल, तर तुम्हाला सांगणारा बी चुत्यात काढतोय आणि सगळं चुत्यात काढतोय, कारण की ते फक्त मायक्रोरायझा मुळांवर वाढतो जसा हा वाढलेला आहे, कारण की त्याला लागतं अन्न आणि ते फक्त भेटतं मुळांकडनं। आणि मुळांकडनं जर नसेल, समजा आता मुळाच नाही राहिला, तर हे कुठे डेव्हलप होईल, साधी गोष्ट आहे। तर मित्रांनो, एवढी भारी माहिती सांगितली आहे, आशा करतो की तुम्ही फॉलो करावं आणि इंस्टाला असाल फॉलो करून यूट्यूबला सबस्क्राईब करा। आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।